मित्रांनो, पेड बॅचेतले ही आपली प्रॅक्टिस सेट आहे ग्रामसेवकची, तुम्हाला जे फ्री अवेलेबल करून देत आहे. मित्रांनो, नक्की तुम्ही रिव्हिजन म्हणून सनी प्रॅक्टिस करू शकता आणि आवडल्यास नक्की इम्पॉर्टंट प्रश्न आहेत मित्रांनो, अतिसंभाव्य प्रश्न आहेत कृषीचे. चला तर आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. कोणते बियाणे पुन्हा पुन्हा पेरणीसाठी वापरता येत नाही? तर उत्तर आहे संकरित वाण. दुसरा प्रश्न बघा, भेंडीच्या पानाच्या शिरा पिवळ्या व पान हिरव्या रंगाचे हा रोग कशामुळे होतो? तर उत्तर आहे विषाणू. कोणत्या फळाचा उपयोग युनानी या आयुर्वेदिक औषधी पद्धतींमध्ये केला जातो? तर उत्तर आहे आवळा. चौथा प्रश्न बघा, पिकांच्या आधारभूत किमती ठरविण्यासाठी कोणता आयोग कार्य करत आहे? तर उत्तर आहे चौथा प्रश्न बघा मित्रांनो, पिकांच्या आधारभूत किमती ठरविण्याच्या कोणत्या आयोगास कार्यरत आहे? तर कृषी मूल्य आयोग. पाचवा प्रश्न बघा मित्रांनो, तुपाचे जास्त प्रमाण मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक महत्त्वाचा आहे? तर उत्तर आहे स्निग्धांशाचे प्रमाण. सहावा प्रश्न, संकरित जात निर्माण करण्यासाठी फुलझाडांची अभिवृद्धी कशापासून करतात? तर उत्तर आहे बियांपासून. सातवा प्रश्न बघा, कोणत्या रोगामुळे झाड वरून खाली बुंध्यापर्यंत वाढत जाते? तर उत्तर आहे मर रोग. आठवा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या भागातील जमिनीची चुनखडीचे प्रमाण जास्त आहे? तर उत्तर आहे कमी पावसाच्या भागात. नववा प्रश्न बघा, फांद्या वाकविणे ही कृती कोणत्या फळझाडांमध्ये करतात? तर उत्तर आहे पेरू. दहावा प्रश्न बघा मित्रांनो, काढणीनंतर फुले टिकवण्यासाठी कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? तर उत्तर आहे सिल्वर थायोसल्फेट. 11 बघा, गंधक या रसायनाचा उपयोग गुलाबावरील कोणत्या रोगाच्या नियंत्रणासाठी केला जातो? तर उत्तर आहे भुरी. 12 प्रश्न बघा मित्रांनो, कलिंगडाच्या पक्व फळात सरासरी किती टक्के साखर असते? तर उत्तर आहे 12%. मूलभूत बियाण्यांच्या पिशवीवरील कोणत्या रंगाचे लेबल असते? मूलभूत बियाण्यांच्या पिशवीवरील कोणत्या रंगाचे लेबल असते मित्रांनो? पिवळा. 14 प्रश्न बघा, टोमॅटोच्या सालीपासून कोणता उपपदार्थ तयार करतात? तर आहे राळ. झाडाच्या मूळझाडावर अन्नधाऱ्याचे द्रावण अथवा रोगनाशकाचे द्रावण ओतण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर उत्तर आहे ड्रेंचिंग. 16 प्रश्न बघा, द्राक्षाच्या खोडास चिकटपट्टी लावल्यामुळे कोणती किडीची व्यवस्थापन होते? तर उत्तर आहे पिढ्या ढेकून. खालीलपैकी शेळीची कोणती जात विदेशी आहे? तर उत्तर आहे सानेन. शेतमालाची मानके तयार करण्यासाठी संस्था कोणती आहे? तर उत्तर आहे भारतातील मानक ब्युरो. 19वा प्रश्न बघा, पुढीलपैकी विषारी नत्रयुक्त खत कोणते? तर कॅल्शियम सायनाइड्स. 20वा प्रश्न बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणावर चिकूच्या कोणत्या जातीची झाडे लागवडीखालील आहे? तर उत्तर आहे कालीपत्ती. 21वा बघा, राष्ट्रीय पशुवध अभियान 2014 ते 15 वर्षात सुरू केले होते. 22वा प्रश्न बघा, खालीलपैकी सर्वात जास्त स्टार्च असणारे पीक कोणते? तर उत्तर आहे बटाटा. कोणता भाजीपाला पाभरीने पेरून लागवड करतात? तर उत्तर आहे गवार. 24वा बघा, ॲझोडोबॅक्टर हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे खत आहे? तर जीवाणूजन्य खत. 25वा, शतावक्तीच्या कोणत्या भागाची भाजीसाठी काढणी करतात? तर उत्तर आहे कोवडे कोंब. 26वा प्रश्न बघा, कोणत्या तृणधान्यांमध्ये सर्वात जास्त तेल आहे? तर उत्तर आहे मका. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे? तर उत्तर आहे नागपूर. 28वा बघा, महाराष्ट्रात कडधान्य पिकाखालील क्षेत्र देशाच्या तुलनेत याचं उत्तर किती राहील मित्रांनो? 12 ते 13% इतके आहे. किती आहे मित्रांनो? 12 ते 13%. 29वा प्रश्न बघा, जर पाणी जास्त क्षारयुक्त असेल तर खालीलपैकी कोणत्या वृक्ष शेती कराव्यास? तर उत्तर आहे मित्रांनो सर्व, म्हणजे निलगिरी, सुबाबड, बांबू. 30वा प्रश्न बघा, निळ्या हिरव्या शेवाळांमुळे हवेतील कोणत्या घटकाचे स्थिरीकरण होते? तर उत्तर आहे नत्र. 31वा प्रश्न बघा, भाजीपाल्याच्या रोपांच्या कोवळ्या मूल्यांवर कोणत्या रोगामुळे चट्टे दिसतात? तर उत्तर आहे मर रोग. 32वा प्रश्न बघा, आवळा फळावर कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते? तर उत्तर आहे क जीवनसत्व. कब्बशे झुडूप कोणत्या प्रकारात मोडते? तर उत्तर आहे शोभिवंत फुलांचे झुडूप. 34वा प्रश्न बघा मित्रांनो, जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांची सीमांत मर्यादा यांच्या योग्य जोड्या जुळवा. सूक्ष्म अन्नद्रव्य आणि सीमांत मर्यादा. तर मित्रांनो, जस्ताची कॅपॅसिटी किती आहे? 0.6. लोहाची कॅपॅसिटी किती आहे? 4.5. मॅग्नीजची कॅपॅसिटी किती आहे मित्रांनो? 2. कॉपरची कॅपॅसिटी आहे 0.2. तर याचे उत्तर काय राहील? सी. 35वा बघा, महाराष्ट्रातील अंजिराची लागवड प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याच्या संबंधित आहे? तर उत्तर आहे पुणे. 36वा प्रश्न बघा, वनस्पतीवर विषाणूंचा प्रसार प्रामुख्याने कसा होतो? तर कीटकांमार्फत. 37वा प्रश्न बघा मित्रांनो, जीवाणू खते पिकांना नायट्रोजन मिळवून देतात. 38वा बघा मित्रांनो, ॲसिडोबॅक्टर हे जीवाणू ऊस पिकास 40 ते 50% नत्राचा पुरवठा करतात.
आणि 39 बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या शेळीची जात दूध व मांसाकरिता प्रसिद्ध आहे? तर उत्तर आहे उस्मानाबादी. आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो बघा, कृत्रिमरित्या तयार केलेल्या वनांना काय म्हणतात? तर रोपण वने. तर मित्रांनो हे होते आजचे अतिमहत्त्वाचे संभाव्य प्रश्न ग्रामसेवकसाठी कृषी घटक होते मित्रांनो. हे 40 प्रश्न जे की 80 मार्कासाठी विचारले जातात, अतिमहत्त्वाचे मित्रांनो. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा आणि मित्रांनासुद्धा शेअर करा. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, जेणेकरून अजून उत्साह आणि नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहील. धन्यवाद मित्रांनो.